हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात? मी स्मिता. आज आहे दिवस दुसरा गोव्यामधला आणि आम्ही आता निघालेलो आहोत नाश्ता करण्यासाठी. सकाळचा ब्रेकफास्ट जो की खाली अरेंज केलेला आहे गेस्टसाठी आणि आम्ही आता तिथेच चाललेलो आहोत. सगळेजण रेडी होत आहेत. आम्ही रेडी झालेलो आहोत निघण्यासाठी. तर आपण आज बरेच सारे साईटसीइंग करणार आहोत. ते कोणते कोणते आहेत तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. चला नाश्ता करायला जाऊया आपण. मला माझा बाल्कनी व्ह्यू दाखवते. वेट. तर हा आहे आमचा बाल्कनी व्ह्यू. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे माहिती नाही काय शाळा आहे की काय माहिती नाही. तर हा जो एरिया आहे तो एकदम काम एरिया आहे, म्हणजे एकदम शांत एरिया आहे. आजूबाजूला काहीच गोंगाट नाही, काय नाही, गाड्यांची काही गर्दी नाही, काय नाही. एकदम शांत एरियामध्ये हे हॉटेल लोकेटेड आहे. अझालिया असं या हॉटेलचं नाव आहे. चला आम्ही आता लिफ्टमध्ये आहोत, खाली चाललेलो आहोत. आमचा रूम 3rd फ्लोअरवरती होता आणि आपल्या ग्राउंड फ्लोअरला जायचं आहे नाश्ता करण्यासाठी. इथे मागेच पूल आहे बघा. इथे मागे पूल आहे. पूलचा आनंद आपण नंतर कधीतरी घेऊया, कारण आता आपल्याकडे टाईम नाही आहे. पूलसाठी ते मॉर्निंगला लवकर यायला लागेल. चला नाश्ता करू. चल, काय झालं? तू तिथे बस जा, मी आणते जा तुला, तू बस जा. तर आपल्याकडे नाश्त्याला बरेचसे मेनू आहेत बघा. इथे आधी मी ज्यूसपासून स्टार्ट करते. पायनॅपल ज्यूस आहे, बनाना शेक आहे, त्यानंतर इथे कूलर आहे म्हणजे डिटॉक्ससाठी. डाएट जे करतात त्यांना बेस्ट ऑप्शन आहे. इथे आहे कॉर्नफ्लेक्स आणि चॉकोफ्लेक्स आहेत किड्ससाठी. असं काय नाही, मोठे पण खाऊ शकतात ज्यांना कोणाला इच्छा आहे ते. इथे आहे कॉफी आणि मिल्क. इथे आहे पीनट्स, स्प्राउटेड चणे आहेत. त्यानंतर इथे स्प्राउटेड मूंग बीन्स आहेत. इथे आहे टमॅटो, गाजर आहे, काकडी आहे. इथे आहे फ्रूट्स, पपाया आणि वॉटरमेलन आहे. त्यानंतर इथे आहे सँडविच, व्हेज सँडविच आहे. इथे आहे टी केक जो तुम्ही टीसोबत एन्जॉय करू शकता. त्यानंतर इथे आहे केचप. इथे आहेत ब्रेड, बटर आहे आणि इथे तुम्ही टोस्ट करू शकता त्यांना. त्यानंतर इथे चटणी आहे, सांबारच्या चटणी आहेत. एक टोमॅटो चटणी आहे आणि एक आहे आपली याची नारळाची चटणी आहे. इडल्या आहेत, इथे तुम्ही स्टीम करू शकता ते. त्यानंतर इथे आहे डोसा. इथे आहे उपमा, रवा उपमा. त्यानंतर इथे आहे भाजी आहे, वाटाण्याची भाजी आहे. इथे आहे पुरी. इथे आहे पोटॅटो वेजेस. इथे आहे साबुदाणा खीर. इथे आहे पेस्तो पास्ता जो ग्रीनिश असतो. इथे आहे बेक्ड बीन्स आणि फ्रेंच टोस्ट. इंग्लिश ब्रेकफास्ट देखील आहे इथे, साऊथ इंडियन ब्रेकफास्ट आहे. त्यानंतर इथे आहे चिकन सलामी, जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांना बेस्ट आहे. इथे आहे बॉइल्ड एग्स. तर हा एवढा नाश्ता आहे आपला मॉर्निंगचा. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे अनलिमिटेड खाऊ शकता. आता आपण नाश्ता करून घेऊया. चला, लॉबीमध्येच नाश्ता करण्यासाठी हा स्पेस दिला आहे. तर आम्ही सध्या आता एवढेच जण खाली आलो आहे नाश्ता करण्यासाठी. बाकी जण अजून रेडी होत आहेत. पाऊस नाही आहे इथे. आम्हाला वाटलं पाऊस होता, पण पाऊस नाही आहे. बरंच झालं, आम्हाला पाऊस तसाही पाहिजे नव्हता, कारण एवढी तयारी करायची आणि पावसामध्ये काय एन्जॉय करणार, बरोबर ना. तर आधीच हे लोक नाश्ता करायला बसलेत बघा. आपला वाटते आपण घेऊया नंतर. कसं आहे, चांगलं आहे. आणि आमच्या दोन्ही छोट्या मुली बघा काय खात आहेत, कॉर्नफ्लेक्स खात आहेत.
चकोस खाते चकोस. तर हा अजालियाचा स्टाफ आहे. चला आपण एवढा नाश्ता घेतलाय. पास्ता खातो पास्ता. सांबार पण बघा, शेंगा वगैरे टाकून. या माणसाचा नाश्ता झाला आहे पहिलाच. ते ब्रेकफास्टचा टाईम आहे 7:30 ते 10. त्या वेळेमध्ये तुम्ही येऊन इथे नाश्ता करू शकता. त्यानंतर इथे जो कोणाला लंच करायचं आहे, डिनर करायचं आहे तर ते देखील इथे मिळतं. मी या हॉटेलची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकते. आम्ही चाललो फिरायला. हे बघा कशा साधेशी बसले बघा. एक लाइक करो आपके आपके माँ की कसम. काय बोलतो? तो आपके माँ की कसम. एक लाईक करो हमारी बहन के लिए. नाश्ता झालेला आहे आणि सगळेजण निघालेला आहेत प्रवासाला. आमची ही गाडी चाललेली आहे पुढे आणि आता ह्यामध्ये आम्ही बसलो आहेत 5 जण. बाकीचे सर्व त्या गाडीमध्ये आहेत आणि आपला ड्रायव्हर तर काय घरचाच आहे. चला आपण निघूया आता. आपण आता चाललेलो आहोत सेलिब्रिम डॅमला आणि आपल्याला 1 तास लागणार आहे पोहोचायला. 25 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. आपण आलेलो आहोत आता सेलिब्रिम डॅम बघायला आणि तुम्हाला एक व्ह्यू दाखवते लांबचा. बघा हा बघा हा डॅम दिसतोय. आपल्या तिथे जायचं आहे तर आपल्याला इथे एक तास लागतोय पोहोचायला आणि इथे छोटंसं पार्किंग लॉट आहे. आता आपल्याला खाली जायचं आहे डॅम बघण्यासाठी. खूप छान डॅम आहे आणि जसा की आपण अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. कूर्गला गेलो होतो तेव्हा पाहिला होता त्याच प्रकारचा हा डॅम आहे. पण हा एकदम सुंदर डॅम आहे. मॅनमेड आहे हा. तिकीट काढायचं इथे आपल्याला. बघा गाईज इथे कॅमेरा लाऊड नाही आहे पण मोबाईलमध्ये तुम्ही काढू शकता. काही सेन्स बनतो का? चला आता आपण आलो आहे सेलिब्रिम डॅमच्या जवळ आलो आहे आणि तुम्हाला मी बॅक व्ह्यू दाखवते. हा बघा हा सगळा डॅम आहे. ह्या डॅमचं पाणी बघा फोर्सला वरती उडते आणि एकदम सुंदर डॅम आहे बघा. जसं आपण कूर्गला पाहिला होता चिखली होल डॅम. तर ह्या डॅमला डकबिल स्पिलवे असं देखील म्हणतात. हे देखील त्याला नाव आहे. पावसाळ्यामध्ये खूप छान असं दिसतो. एरवी उन्हाळ्यात वगैरे याल तर इतका काही तुम्हाला डॅम भरलेला नाही मिळणार. पावसाळ्यामध्ये फुल ओव्हरफ्लो होऊन जातो त्याच्यामुळे बघायला देखील खूप छान वाटतं. इथे बघा डॅमवर यायला तिकीट काढायला लागते आधी. अडल्टसाठी 60 रुपीज आहे आणि चिल्ड्रनसाठी 30 रुपीज आहे आणि टायमिंग पण दिलेला आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 6:30. आणि इथे व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे आतमध्ये.
फोटो पण नाही काढून देत. पण तुम्ही याल तर तुमचा कॅमेरा थोडा हाईड करून या, कारण थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला फोटो काढायला देतात. डॅमच्या एकदम जवळून देत नाहीत, कारण जिथे डॅमचा जो मेन जे मुख आहे तिथे खूप फोर्स आहे, त्याच्यामुळे तिथे काढून देत नाहीत फोटो. आणि थोडंसं पुढे गेल्यावर तुम्हाला फोटो काढायला मिळतो. सो ही गोष्ट लक्षात घ्या. तर आता आम्ही चाललो आहे पालोलेम बीचला आणि इथून 40 किलोमीटरचं डिस्टन्स आहे डॅमपासून. तर आपण आता तिथे जाऊया, मग तिथे गेल्यावर भेटूया. आलेलो आहोत द सिंग फॅमिली या रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलेलो आहे. दुपारचं जेवण इथे जेवायला आलेलो आहे. आणि इकडनं बाजूलाच म्हणजे जवळच अगदी वॉकिंग डिस्टन्सवर बीच आहे, पालोलेम बीच. तिथे आम्ही जाणार आहोत. तर आधी आपण पेटपूजा करूया, नंतर मग बीचवर जाऊया. हे रेस्टॉरंट आहे, खूप छान आहे आणि बोहेमियन अशी थीम आहे या रेस्टॉरंटची. सो गाईज, आम्ही आता जेवून निघालेलो आहोत बीचवर जायला. आणि इथे छान छान शॉप आहेत, सुविनियर शॉप आहेत आणि छान कपड्यांचे वगैरे इथे शॉप आहेत, बॅग पण आहे. कपडे कसे आहेत तशी घे असं. चप्पल 15 minutes later. भरपूर पाऊस लागला. आता इथे आम्ही दुकानामध्ये अडकलेलो आहोत. पाऊस थांबायची वाट बघतोय, कारण माझा जो कॅमेरा आहे तो वॉटरप्रूफ नाही आहे, त्याच्यामुळे मी इथे थांबलेली आहे. क्या कह सकता हूँ मैं, ऐसे लोगों पे सिर्फ हम लोग हंस सकते. हे बघा, पाऊस सुरू झाला इथे आणि जो तो दुकानामध्ये पळतोय लपण्यासाठी. आता पाऊस थांबायची वाट बघतो आम्ही. आज सकाळपासून पाऊस नव्हता आणि अचानकच पाऊस सुरू झाला आहे. बीचवरती जायला निघालो आणि पाऊस चालू झाला. आम्ही ज्या शॉपमध्ये थांबलो आहे त्या शॉपमध्ये बघा खूप सारे कपडे लागले. बीचवेअर आहेत सगळे, छोट्या मुलांचे आहेत, मोठ्या स्त्रियांचे देखील आहेत. त्याच्यानंतर बॅग आहेत, इथे पर्स आहे छोट्या छोट्या. त्यानंतर इथे फ्रीज मॅग्नेट पण आहेत. हे फ्रीज मॅग्नेट आहेत छान छान. 100 रुपीजचे सगळे फ्रीज मॅग्नेट आहेत. हे खूप क्यूट क्यूट आहे बघा. त्यानंतर इथे शेल्सचं एक बास्केट आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शेल्स आहेत. इथे बघा सगळी ज्वेलरी आहे, इथे ब्रेसलेट वगैरे हे सगळं. A few moments later. चला, आपण आता बीचवरती आलेलो आहोत. समोरच बीच दिसतंय बघा. कोणला नंतर घेऊ.
ठीक आहे मागे. ठीक आहे. काय पाहिजे वॉच कुठे आहे? आपण आलो आता पालोलिम बीच येथे. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. आपण आता आलेलो आहोत काबो दे रामा व्ह्यू पॉईंटला आणि हा टॉपवर आहे व्ह्यू पॉईंट. टॉपवरून आपल्याला खालचा व्ह्यू पाहायचा आहे. खाली समुद्र आहे आणि वरून खालचा व्ह्यू खूप छान दिसतो. इथे तुम्ही शांत बसून चिल करू शकता, थोडं रिलॅक्स करू शकता. आपला जो पालोलिम बीच आहे त्या बीचपासून काबो दे रामा व्ह्यू पॉईंट 22 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. जवळजवळ 22 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. तर आपल्याला अर्धा तास जास्त लागला इथे पोचायला. तर चला तुम्हाला मी तो व्ह्यू पॉईंट दाखवते. माझ्यासमोरच आहे, हा बघा, हा तो व्ह्यू पॉईंट आहे. एकदम कडेलाच आहे, मी एकदम पुढे जात नाही आहे बघा. थोडं रिस्की आहे कारण इथे कुठलीच रेलिंग वगैरे नाही आहे. सो एकदम पुढे जाण्याची मी डेअरिंग नाही करत आहे. पुढे इकडनंच तुम्हाला दाखवते. खूप छान व्ह्यू पॉईंट आहे. इथे तुम्ही बसून फोटोज काढू शकता बघा. हा खालचा सगळा समुद्र आहे आणि इथे काबो दे रामा एक फोर्ट देखील आहे, पण आपण तिथे नाही जाणार आहोत. आता उभे ना काय बाबू, इथे उभं रे बाबू. मरना तेरे को डर नहीं लगता? खरं बोल. मंजुमल बॉयज, हे बघा इथे काय आहे. चहामध्ये मजा नाही, साखर कमी आहे चहामध्ये. नको पिऊ, कोणी लागेल पिवायला. स्पॉट दादा, स्पॉट दादा, खाली गेल्यावर बरं वाटेल ते. स्पॉट दादा. आप कुछ भी बोलो, ये नहीं सुनने वाला. गाडी जवळ बघ. कुठे काय बिस्किटला थांबलाय तो. आता पाऊस आलाय आणि चला आता आपण निघूया आपल्या रूमवर जायला, कारण आता कुठला पॉईंट बघायचा नाही आहे. खूप एक्झॉस्ट झालो आहे. चहा वगैरे घेतला, आता थोडंसं फ्रेश वाटते. पण आत्ता आपण डायरेक्ट रूमवर भेटूया, कारण आज भरपूर पॉईंट झालेत आपले बघून. थोडंसं रूमवर आपण फ्रेश होऊया आणि रिलॅक्स करूया, कारण नंतर आपल्याला डिनरला जायचं आहे. चला, इथे छोटे छोटे असे स्टॉल आहेत नाश्ता करण्यासाठी, चहा नाश्ता करण्यासाठी, आणि भरपूर गर्दी आहे बीचवर. या पॉईंटला भरपूर गर्दी आहे. तरी आत्ता रेनी सीझन आहे तरी देखील गर्दी आहे. म्हणजे विचार करा उन्हाळ्यामध्ये इथे किती गर्दी होत असेल. पण इथे मोस्टली उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यामध्ये या सीझनमध्ये हा पॉईंट बघायला खूप छान वाटतं. इथे एक पॉईंट आहे बघा फोटोसाठी, आणि इथे हॉर्स रायडिंग आहे. हे बघा इथे फोटोसाठी पॉईंट आहे. इथे फोटो काढू आपण. चला, सगळेजण बसलेत गाडीमध्ये, आपणही बसून घेऊया. चला. चलो आ गए हम लोग फिर से यहाँ पे. अभी थोड़ा रेस्ट करते हैं अपने अपने रूम में जाके.
भाई मी नाही येऊ शकत लिफ्ट मध्ये. लिफ्ट थांबेल, ती लिफ्ट थांबेल. 1 eternity later. चला आता आपण जाऊया रेस्टॉरंटला जेवायला डिनरसाठी. थोडं जवळच आहे, एकदम काही लांब नाही आहे, 5 मिनिटावर आहे. चला. आपण आलोय द फोळगा या हॉटेलमध्ये जेवायला. असं नाव दिसत नाही व्यवस्थित, एक मिनटं जवळून दाखवते. आतमध्ये जाऊया. सगळे आलेत आणि हे 5 मिनिटावर नाही, सॉरी माझी मिस्टेक झाली. 11 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे हॉटेलपासून आमच्या. चला आपण आतमध्ये जाऊया, बघूया जेवण कसं आहे. जा दीदी. इथे लाईव्ह म्युझिक आहे. तू काय खाणार? चला आपण आजचा व्लॉग येथेच एंड करूया. व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्याच्या दिवशीचा व्लॉग मी नेक्स्ट डे कंटिन्यू करणार आहे, सो तो पण जरूर पहा तुम्ही. ओके, बाय बाय. आणि हां, एक सांगायचं राहिलं, आजही आम्ही साऊथ गोवा कवर केलेला आहे आणि उद्याचा आमचा जो प्रवास आहे तो नॉर्थ गोव्याला असणार आहे. बघूया तिकडे काय काय पॉईंट्स आपल्याला पाहायला मिळतात. चला उद्या भेटूया. गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.